नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि एक मोठी बातमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यामध्ये आता फक्त 2 कार असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल डिझेलचा वापर हा अत्यंत जपून करा असं आवाहन केलेलं होतं आणि आता पंतप्रधान मोदी यांनी या सगळ्याची सुरुवात स्वतःपासूनच केल्याचं दिसतंय। कारण आजवर पंतप्रधान मोदींचा ताफा म्हटलं की अनेक गाड्या आपण पाहिलेल्या होत्या, मात्र आता पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यामध्ये केवळ 2 कार असणार आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्वतःपासून पेट्रोल डिझेलच्या बचतीला सुरुवात केल्याचं दिसतंय। मोदींच्या ताफ्यातील कारच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यामध्ये केवळ 2 कार असणार आहेत। आणि आता पंतप्रधान मोदी यांनी ही कृती केल्यानंतर देशभरातील अनेक नेते, मंत्री हे देखील आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही, कारण या सगळ्याची सुरुवात आता पंतप्रधान मोदी यांनी स्वतःपासूनच केल्याचं दिसतंय। तर पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यामध्ये आता केवळ 2च कार असणार आहेत। मोदी यांनी सोनं जवळपास वर्षभर खरेदी करू नका, त्याचबरोबर पेट्रोल डिझेल खाद्यतेलाचा वापर देखील कमी करा असं आवाहन देशवासियांना केलेलं होतं। पंतप्रधान मोदी यांनी सातत्यानं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपल्या प्रत्येक भाषणामध्ये याचा उल्लेख केलेला होता आणि आता पंतप्रधान मोदी यांनी स्वतःपासूनच या कृतीला सुरुवात केलेली आहे। मोदींनी आपल्या ताफ्यातील कारच्या संख्येमध्ये, गाड्यांच्या संख्येमध्ये मोठी कपात केलेली आहे, त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यामध्ये केवळ 2च कार असणार आहेत। तर ही दृश्यही आपण पाहतोय, पंतप्रधान मोदी अवघ्या 2 गाड्यांच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता स्वतःपासूनच पंतप्रधान मोदी यांनी तेल बचतीला, इंधन बचतीला सुरुवात केली आहे। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये तेलाचा, पेट्रोल डिझेलचा मोठा तुटवडा हा निर्माण झालेला आहे आणि त्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये पेट्रोल पंपावर देखील पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदी यांनी स्वतःपासूनच तेल बचतीला, इंधन बचतीला सुरुवात केल्याचं दिसतंय। इंधन वाचवण्यासाठी मोदींकडून हा उपाय सांगितला गेलेला होता। पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यामध्ये आता फक्त 2च गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे। रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, देशवासियांना मोदींनी आवाहन केलेलं होतं आणि आता स्वतःपासूनच या संदर्भातली कृती पंतप्रधान मोदी यांनी केल्याचं दिसतंय। मोदींच्या ताफ्यामध्ये केवळ 2च गाड्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं आणि त्यानंतर अनेक मंत्र्यांनी सुद्धा त्यानुसार आपला ताफा जो आहे तो कमी केला होता। परंतु आता स्वतः मोदी यांनी आपला ताफा जो आहे तो कमी केलेला आहे। यापूर्वी त्यांच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या असायच्या, अँब्युलन्स पासून, फायर ब्रिगेड पासून डॉक्टर असायचे, एसपीजीचे कमांडोज असायचे, त्यांचे असिस्टंट असायचे, मात्र त्या सगळ्या गाड्या कमी केलेल्या आहेत। त्यामुळे या ताफ्यामध्ये 2च गाड्या आपल्याला दिसून येतात मोदीच्या। म्हणजेच की दिल्लीमध्ये प्रवासासाठी जो ताफा लागतो तो आता दिसून येत नाही। साधारणतः 15 ते 16 गाड्या ज्या आहेत त्या कमी झाल्या असल्याची ही माहिती मिळते। खरं तर पंतप्रधान आहेत देशाचे, त्याच्यामुळे सर्वोच्च नेते असल्यामुळे त्यांना सुरक्षा पण तशीच असते, एसपीजीची ही सुरक्षा असते। परंतु आता त्याच्यामध्ये सुद्धा, नियमामध्ये सुद्धा बदल करायला सांगितलेला आहे आणि एसपीजी नुसार नाही तर गरजेनुसार इतर गाड्या किंवा ताफा जो आहे तो कमी करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः अगोदर त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे की जेणेकरून देशभरामध्ये अधिकारी असतील, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी पण या संपूर्ण मोदींच्या या सगळ्या गोष्टीची जी अंमलबजावणी ती करायला पाहिजे त्यासाठी। नक्कीच रामराजे, त्यामुळे आता मोदींनी जे आवाहन देशवासियांना केलेलं होतं त्याची सुरुवात स्वतःपासूनच त्यांनी केल्याचं दिसतंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ताफ्यातील अनेक गाड्या या आता कमी केलेल्या आहेत आणि अवघ्या 2च गाड्यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे दिल्लीमध्ये प्रवास करताना दिसतात।